हॅलो सगळ्यांना, हरे कृष्णा. चला तर खूप दिवसाने बाहेर जाण्याचा योग आलेला आहे मला आणि एकटीला जायचे बरं का. तर माझं सगळं काय आवरलं होतं, पण रुद्रला आज सुट्टी असते. आज शनिवार होता, तर तो लेट उठला होता. त्याने त्याच्याच हाताने हे नूडल्स त्याला नाश्ता वगैरे बनवून घेतला आणि मी माझी तयारी करून घेते. तुला कशाला तुला घडी नाहीये कागल देते माझी तयारी झालेली दिसली की ऋषी तयार होतो. त्याला काय फक्त फिरायचंच असतं आणि तो तयारच असतो. कोणी निघू जा, कोणासोबतही फिरायचं, फक्त फिरायला जायचं असतं. त्याचे पप्पा पण आज घरी होते, त्यांना पण सुट्टी होती. म्हणले चला मी तुम्हाला न बसवून द्यायला येतो. आणि खाली सोसायटीमध्ये गणपतीचं मंदिर आहे. त्यांचं असं आहे की गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. हा बघा हिरो माझ्या पुढे चालत असतो की चल म्हणून, लवकर चल. तर मग काय आम्ही स्टेशनला आलो आणि त्यांना म्हणलं की मला नाही इथे काहीतरी घेऊन द्या किंवा मी घेते. तर म्हणे चल मीच घेऊन देतो. परत कुठे घेशील कुठे नाही. मग त्यांनी फळ वगैरे घेऊन दिले. स्टेशनला आलो, इथे त्यांनी मला तिकीट पण काढून दिलं, कोपर टू पनवेल. पण काय करणार, इथे ना आम्ही बोलता बोलता स्लो ट्रॅक वरती गेलो. पण आता आम्हाला माहितीच नव्हतं की ते फास्ट ट्रेन येणार आहे आणि आम्ही फास्ट ट्रेन मध्येच बसलो. आणि नंतर आमच्या लक्षात आलं की कोपर स्टेशन मागं गेले ना आम्ही फास्ट ट्रेन मध्ये बसलो. मग काय डायरेक्ट आम्ही ठाण्यालाच आता पोहोचलो आणि मग ठाण्याहून त्यांनी परत मला पनवेलला बसून दिलं. आणि तिथे तर काय माझी मैत्रीण येणारच होती मला स्टेशनला घेण्यासाठी. तर चला, ही आहे माझी मैत्रीण सुजाता. चला बघता बघता त्यांच्या घरी येऊन पोहोचलो. आणि तसं तर मला इथे येण्यासाठी 4 वर्ष लागले. माझा ऋषी 6 महिन्याचा होता तेव्हा ती ऋषीला दागिना घेऊन बघण्यासाठी आली होती. तेव्हापासून ये म्हणायची, पण येणं काही होत नव्हतं. आणि त्यांच्या घरी आलं ना की हा बाल्कनीचा त्यांच्या व्ह्यू आहे ना, हा जास्त आपल्याला आकर्षित करतो. आणि ऋषीला तर खूप भारी वाटत होतं, कारण इथून ना त्याला सारखी विमानं दिसायची. तो ना सारखा बाल्कनीत जायचा. विमानाचा आवाज आला की नाही, ते ना एअरपोर्ट जवळ असल्यामुळे विमानं जरा जास्तच दिसतात. तर चला, आज आहे दुसरा दिवस आणि बघा आता ना तिचं पूजा पाठ सगळं काही होते. तोपर्यंत आमच्या आंघोळी वगैरे झाल्या होत्या आणि एकदाच आम्ही आमचा चहा करून पण पिला होता. तर रात्री खूप गप्पा वगैरे मारल्या, लुडो खेळला, मज्जा मस्ती. आता हे बराच वेळ आमचं रात्रीचं चालूच होतं. मग काय ऋषीला तर इथे खेळण्यासाठी दुसरं काही नव्हतं. हा पिकाचू होता, पण त्याला थोडंसं बोर होत होतं. आज होता संडे आणि हा ना माझा दुसऱ्या टायमिंगचा चहा होता, कारण आज माझी एकादश पण होती. तर चला, आज तिला पण जेवणाचं काही टेन्शन नव्हतं, कारण तिचे मिस्टर गावी गेलेले होते आणि तिचा मुलगा आणि माझा मुलगा आम्ही असे 4 जण घरातच होतो. तर चल म्हणले आपण मंदिरात जाऊया. तसं इथे शिवमंदिरासारखी येतच असते, तर जे आजूबाजूला शिवमंदिर आहेत तिथे ती आम्हाला घेऊन गेली. आता इथे पूजा अर्चना सगळं काय केलं. आता या शिवमंदिरातून आम्ही निघालो तर दुसऱ्या शिवमंदिरामध्ये ती घेऊन गेली, कारण हे खूप जुनं शिवमंदिर होतं. आणि बघा आता तरी शिवमंदिराने अजिबात काही गर्दी नाही, पण श्रावण महिना चालू झाला की प्रत्येक सोमवारी आता इथे उभं राहायला जागा होणार नाही. आता एवढी अशी गर्दी होईल. आणि हा आहे पनवेल मधला तलाव. तर आता पर्यटन स्थळ म्हणून आहे. लोक सकाळ संध्याकाळ तिथे बसण्यासाठी फिरण्यासाठी येतात. आणि बघा नंतर घरी आलो तर तिने सोसायटी मधून ना त्यांच्या पूर्ण असं पनवेल दाखवल्यासारखं दाखवलं. खूप छान व्ह्यू वाटत होता. आता पावसाने हिरवगार झालेला आहे, एअरपोर्ट दिसतो, हायवे दिसतं. नंतर आम्ही आलो दुसऱ्या मैत्रिणीकडे. आता ही पण पनवेलमध्येच राहते आणि आमच्या तिघींचं गाव पण एकच आहे. आम्ही तिघी बीड जिल्ह्यातल्याच आहेत आणि हिला पण भेटून खूप भारी वाटलं. तसं तर आमचे नाते पण आहे, पहिलीपासून आमच्यामध्ये फ्रेंडशिप बॉन्ड निर्माण झालेला आहे, तर तोच भारी वाटतो. इथे चहा पाणी वगैरे करून घेतली आणि जो तो त्याच्या संसारामध्ये मग्न आहे, तर भेटी वगैरे जास्त काही होत नाहीत. आता तिथून आम्ही येऊन पोहोचलो पनवेल स्टेशनला. आता इथे ट्रेन लागलेलीच होती, ठाणे ट्रेन. तर मग काय त्याच्यामध्ये बसलो. आता हिच्याशी पण टाटा बाय बाय केलं आणि येऊन पोहोचलो परत ठाणेवरून डोंबिवलीला. तर इथे बघा लेडीज डब्यामध्ये असं काही विकायला येतं, तर ते काही थोडंसं मी ज्वेलरी वगैरे घेतली. आणि हे आले होते मला डोंबिवली स्टेशनला घ्यायला. मग येताना दूध वगैरे आम्ही घरी घेऊन आलो. तर चला, आता मी माझ्या व्हिडिओचा इथंच एंड करते. बाय.